श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज आहे पितृपक्षामधील गुरुपुष्यामृत योग। तर गुरुपुष्यामृत योग हा सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो। गुरुवारी ज्यावेळेस पुष्य नक्षत्र येतं तर त्याला गुरुपुष्यामृत योग म्हटलं जातं। या गुरुपुष्यामृत योगावरती जर तुम्हाला एखादा उद्योगधंदा, एखादा व्यवसाय, व्यापार काही नवीन सुरू करायचं असेल तर तुम्ही जर या गुरुपुष्यामृत योगावरती सुरू केलं तर त्यामध्ये हमखास यश हे आपल्याला मिळत असतं। त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगावरती सोने चांदी खरेदीला विशेष महत्त्व दिलं जातं। पण प्रत्येक जण सोने चांदी खरेदी करू शकत नाही, त्यामुळे आपण या दिवशी आपल्या घरामध्ये हळद ही आवर्जून खरेदी करून आणावी। कारण का, हळद खरेदी केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात। भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला हळद ही अतिशय प्रिय आहे। आणि त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगावरती आपण आपल्या घरातील शत्रुपीडा, शत्रुबाधा, करणेबाधा, वास्तुदोष, नकारात्मकता, दारिद्र्य दूर ठेवण्यासाठी, पितृदोष संपवण्यासाठी काही उपाय करू शकतो। त्याचबरोबर यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश सुद्धा मिळेल। जे काही काम तुम्ही हातामध्ये घ्याल त्यामध्ये आपल्याला 100% यश हे मिळेल। तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका। आज घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत तर कोणत्या? आज तुम्हाला घरामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्रम, श्री सूक्तम, त्याचबरोबर कमलात्मक मंत्र या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत। जे मंत्र सांगितलेले आहेत तर ते 16 वेळेस पठण करायचे, जे स्तोत्र सांगितलेले आहे तर तेही 16 वेळेस पठण करायचे आहे। 16 वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम म्हणायचं आहे आणि 16 वेळेस तुम्हाला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे। 16 वेळेस पठण करणं शक्य नसेल तर एकदा जरी केलं तरीही चालेल, पण आपण जितकी जास्त सेवा करतो तितकं जास्त पुण्य हे आपल्याला त्याचं मिळत असतं। ज्या वेळेस घरामध्ये पितृदोष असतो तर तो पितृदोष संपवण्यासाठी तर त्यासाठी काही उपाय करणं तितकंच गरजेचं असतं। हे जे दोष असतात ह्या दोषांमुळे काय होतं की कधीच कोणत्याच कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही। व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती कधीच कशातच यश मिळत नाही। तर जे हे खूप महत्त्वाचे योग तयार होत असतात, ह्या योगांमध्ये खूप महत्त्वाचे असे आपण काही उपाय केले तर नक्कीच त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळेल। तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। सर्वात प्रथम तुम्हाला कापूर लागणार आहे। कापूर हा तुम्ही भीमसेनी किंवा मग आपल्या घरातला साधा जो कापूर असतो तो घेतला तरीही चालेल, पण भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम। त्याच्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा पेन लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक तमालपत्र लागणार आहे। तमालपत्र घेत असताना ते कुठेही तुटलेलं, फुटलेलं वगैरे असं नको, अखंड तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे। तमालपत्र हा मसाल्यातला पदार्थ आहे, सर्वांनाच माहीत असेलच। हे जे तमालपत्र आहे तर हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। तर याच तमालपत्र आपल्याला आज आपल्या घरामध्ये जाळायचं आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा। सर्वात प्रथम तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल, कोणतीही एक इच्छा, जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तुमच्या मनामध्ये धरायची आहे। आता एखाद्याची नोकरीच्या संबंधित, प्रमोशनच्या संबंधित, व्यवसाय, व्यापार त्याच्यामध्ये प्रगतीच्या संबंधित इच्छा असू शकते, आजारपण दूर व्हावं अशी इच्छा असू शकते, किंवा मुलांची प्रगती असेल, धन, संपत्ती, सुख, वैभव, जी काही तुमची इच्छा असेल ती एकच इच्छा तुम्हाला मनामध्ये धरायची आहे आणि त्यानंतर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती त्या लाल कलरच्या पेनने लिहायची आहे। तर कशा पद्धतीने लिहायचं आहे, काय करायचं आहे, तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती एका शब्दामध्ये तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायची आहे। आता नोकरी असेल तर नोकरी लिहायचं आहे, पितृदोष दूर व्हावा तर पितृदोष दूर असं लिहायचं आहे, धन, संपत्ती, सुख, समृद्धी असं एक शब्दामध्ये तुम्हाला त्या पेजवरती म्हणजेच त्या तमालपत्रावरती ह्या लाल कलरच्या पेनने लिहायचं आहे। आता लिहित असताना ते जे पेज आहे तर म्हणजेच जे तमालपत्र आहे तर ते फाटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा, देवघरासमोर बसायचं आहे। हे जे तमालपत्र आहे तर ते तमालपत्र तुम्हाला तुमच्या दोन्ही हातांमध्ये पकडायचं आहे। डोळे बंद करून तुम्हाला आपल्याला तुमच्या मनातील जी काही इच्छा तुम्ही त्यावरती लिहिलेली आहे तर ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे
अशा पद्धतीचा मनामध्ये तुम्हाला भाव ठेवायचा आहे की आता तुम्ही असं लिहिलेलं असेल की पगार वाढ, तर माझा पगार हा 50,000ने वाढलेला आहे, मला नोकरी मिळालेली आहे, असं मनामध्ये तुम्हाला म्हणायचं आहे. तर कशा पद्धतीने ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे. आता बोलल्यानंतर तुम्हाला त्या तमालपत्रावरती ओम ऐं महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्याच्यानंतर किती वेळेस, तर 11 वेळेस 21 वेळेस तुम्ही करू शकता. ओम ऐं महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर हे तमालपत्र तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. कापूर त्या दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा, काडीच्या पेटीच्या साह्याने प्रज्वलित करायचा नाही. कापूर प्रज्वलित करायचा, एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आणि हे तमालपत्र तुम्हाला हातामध्ये धरायचं आहे आणि ते तमालपत्र तुम्हाला त्या कापूर सोबत जाळायचं आहे. कापूर सोबत तमालपत्र जाळलं की जाळत असताना सुद्धा जी इच्छा लिहिलेली आहे ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे अशाच पद्धतीमध्ये मनामध्ये तुम्हाला भाव ठेवायचा आहे. आता ते तमालपत्र जळालं की त्याची जी राख आहे तर ती हातामध्ये घ्यायची, आपल्या घराच्या बाहेर यायचं. मग तुम्ही जर शहरात राहत असाल तर गॅलरीमध्ये वगैरे येऊ शकता. त्यानंतर तुम्ही बाहेर आले की ही राख जी आहे तर ती तुम्हाला डोळे बंद करायचे आहे आणि ही राख तुम्हाला ब्रह्मांडामध्ये तुम्हाला उधळून द्यायची आहे. एक फुंकर मारायची आणि ती संपूर्ण उडवून द्यायची आहे. उडवत असताना सुद्धा तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. जर शत्रूंचा त्रास असेल तर त्रास जो आहे तर तो संपलेला आहे माझा, अशा पद्धतीचा भाव तुम्हाला मनामध्ये ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय आपण कशासाठी करत आहोत, तर आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण व्हावी, जे दोष आहे घरातले ते संपावे यासाठी. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे. नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता हा उपाय तुम्ही नंतरही जर तुम्हाला घरामध्ये ह्या वेळेस सुतक पिरियड्स वगैरे असेल तर नंतरही तुम्ही करू शकता. नंतर एखादा शुभ मुहूर्त असतो त्या दिवशी जरी तुम्ही केला, अमावस्येला केला, पौर्णिमेला केला, चतुर्थीला केला, एकादशीला केला तरीही चालतो. जर तुम्हाला आज शक्य नसेल तर करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.